तर आणखी एक महत्त्वाची बातमी, पक्षानं संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढणार. भाजपचे नेते सुनील देवधर यांनी ही घोषणा केली आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक असल्याचं सुनील देवधर यांनी म्हटलेलं आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांचंही नाव चर्चेत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुनील देवधर हे पुण्यात भेटीगाठी आणि एकूणच लोकसभेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः देवधर सर आता आपल्या सोबत आहेत. सर, ज्या पद्धतीने 2024 लोकसभेची तयारी भाजपकडून जोरदार अशी सुरू आहे आणि पुणे लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत आहे, इतरही नाव चर्चेत आहे, त्यांच्याकडून तयारी सुरू आहे, इव्हेंट्स केले जात आहेत. तुम्ही सुद्धा लता मंगेशकरांच्या एक इव्हेंट तुम्ही या ठिकाणी करतात. काय ही तयारी लोकसभेची म्हणता येईल? तुम्ही लोकसभेची तयारी वगैरे जे म्हणता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनतील याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे. पुण्यातनं राहून देशाचं राजकारण म्हणजे अर्थात लोकसभेच्या माध्यमातून लोकसभा सदस्य म्हणून तुम्ही राजकारण करणार, अशी काही तयारी आहे? अशी तयारी असं एकदम म्हणण्याचं काही कारण नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षाने जर संधी दिली तर आम्ही पक्षासाठी काहीही करायला तयार असतो. म्हणजे पक्षाने संधी दिली, लोकसभेसाठी पक्षाने संधी दिली तर तुम्ही तयारी आहात? हा, म्हणजे पक्षाने संधी दिली तर ती करायलाच पाहिजे ना, का नाही तयार? जनतेचं राजकारण करायला मला आवडतं आणि त्याच्यामुळे मला अशी संधी मिळाली तर आवडेल. म्हणजे मी उगाचच ते काही नाही नाही बाबा असं काही नाही. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी,